हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 52. इतका वेळ हातात घट्ट पकडून असलेला स्वतःचा मोबाईल अविराने समीरकडे सोपवला आणि पुन्हा ती समोर दिसणाऱ्या निरभ्र आकाशाकडे पाहू लागली. समीरने एक नजर तिच्यावर टाकली आणि तिने हातात सोपवलेल्या मोबाईलमध्ये तो डोकावून पाहू लागला. आता पुढे देवांशने मेसेज केला होता, उद्या ठीक 11 वाजता फॅमिली कोर्टात हजर राहा, तुला जबरदस्तीच्या नात्यातून मुक्त करतो. हा भैताड फॅमिली कोर्टात तुला बोलवून राहिला म्हणजे तुम्हा दोघांचा डिवोर्स होतोय तर. समीरने खुश होतच म्हटलं, तसं अविराने त्याच्या बोलण्यावर फक्त हो म्हणून मान डोलवली. मग असं तोंड पाडून काऊन बसली बे तू? समीरने तिच्याकडे बघतच तिला विचारले. ते सगळे क्षण डोळ्यासमोरून तरळून गेले. ज्या क्षणी मी त्यांच्यात गुंतली होती. मला कळत होतं की देवांश माझ्यावर प्रेम नाही करत, पण तरीही मी त्या नात्यात स्वतःला जबरदस्ती अडकवत होती. तेव्हाच माझ्यात अशी हिंमत का नाही आली जी आत्ता आली? माझ्या आयुष्यातील 2 वर्ष मी देवांश नावाच्या सर्पासाठी वाया घालवली. अविरा समीर समोर स्वतःचं मन मोकळं करत होती. तुझी ट्यूबलाईट थोडी लेट पेटते बे, मनाला लावून नको घेऊस. समीर अविराची मस्ती करतच म्हणाला. तू उद्या येशील ना माझ्यासोबत? समीरच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतच अविराने त्याला प्रश्न केला. तेव्हा समीरने हो म्हणून मान डोलवले. मी तुला जास्त त्रास देते ना? अविराने प्रश्न केला. अजिबात नाही. अविराचे गाल उडतच समीर म्हणाला. मला माहितीये तू नाहीच बोलणार, पण मला आतून असं वाटतंय की मीच तुला भरपूर त्रास देते. पण तू काळजी नको करूस. मी उद्यापासून पुन्हा रेस्टॉरंट जॉईन करते आणि शेफ मृणाल सोबत माझं बोलणं झालंय की तिच्यासोबत राहील. अविरा म्हणाली. तुला कुठेही जायची गरज नाही. जो मेरा है वो तेरा है रे अवी डार्लिंग. आता हे रडणं बंद कर आणि खाली चल. आई वाट बघत असेल. मला हॉस्पिटलमध्ये जायचंय. असं म्हणत समीरने अविराचा हात धरला आणि तिला स्वतःसोबत चहा नाश्त्यासाठी हॉलमध्ये घेऊन आला. समीरचा परिवार सुद्धा समीर सारखाच दिलखुलास. त्यात अविरा त्याच्या आईची सगळ्यात लाडकी होती. सगळ्या मुलांपेक्षा वेगळ्या असलेल्या आपल्या मुलावर जीव ओवाळून टाकणारी अविरा समीरच्या आईला खूपच भावायची. एक वेगळंच नातं होते दोघींमध्ये. अविराला समीरच्या घरी कशाचीच कमी भासायची नाही. आज समीरच्या आईने अविराला लागतो तसा ठेचलेला आलं घालून चहा बनवला होता. कप ओठांवर टेकवताच नाकात शिरणारी आल्याच्या गंधाने भरलेली वाफ चहाच्या लागलेल्या तल्लफीने तिला तृप्त करून गेली. चहाच्या पहिल्याच घुटक्यात तिने स्वतःचे डोळे मिटले. घशातून हळूहळू खाली उतरल्याचा आल्याचा तिखटपणा आणि त्यात योग्य प्रमाणात मिसळलेला साखर आणि चहापूड यांची सांगड तिला चहाचा दुसरा घोट पिण्यासाठी उत्तेजित करू लागली. कप रिकामा होईपर्यंत अविराने डोळे मिटूनच ठेवले होते. हीच खासियत होती समीरच्या आईच्या हातच्या चहाची. अविरा चहा पिऊन तृप्त झाली तसा तिने डोळे उघडले आणि समोर बघते तर काय, समीर आणि त्याची आई तळहातावर हनुवटी ठेवून हसतच तिच्या चेहऱ्यावरील भाव न्याहाळत होती. अविरा लाजेने गुलाबी झाली. अजून हवं का चहा? समीरच्या आईने हसतच तिला विचारलं. तेव्हा अविराने लाजतच नाही म्हणून मान डोलवली. खूप भारी वाटलं चहा पिऊन, अविरा कौतुक करतच म्हणाली. किती लाजशील, हवं तर हो बोलून टाक. आई अजून कपभर चहा तुझ्यासाठी बनवेलच. समीर अविराला त्रास देतच म्हणाला. नकोय मला, आणि मी आईजवळ चहा मागायला का लाजू? अविराने लटका राग दाखवतच समीरला विचारलं.
असं बोलतेस तर मग दुपारी जेवायला खाली यायला का बरं लाजली? समीरने विचारले. ती लाजली वगैरे नाही, मला भूक नव्हती, अविरा उत्तरली. ओ डायटिंग, त्याचा तुझ्यावर काहीच उपयोग होणार नाही, जाडी ती जाडीच राहणार. समीर म्हणाला. तुला मी कोणत्या अँगलने जाडी वाटतेय? अविराने विचारलं. ज्या अँगलने मी बघेल त्या सगळ्याच अँगलने, समीर म्हणाला. तेव्हा समीरला राग दाखवतच हातातील कप पकडत अविरा जागेवरची उठली. असं रागात का उठून राहिले बे तू? कप फेकून वगैरे मारते का काय आता? खोटी खोटी भीती चेहऱ्यावर आणत स्वतःचा चेहरा अविरापासून लपवतच समीर म्हणाला. मारणार तर नव्हती, पण आता खरंच मारणार मी तुला. असं म्हणत अविरा मस्तीतच समीरला मारायला पुढे जाणार, पण खुर्चीत पाय अडकून तिचा तोल गेला. अगं हळू, पडशील, समीरची आई काळजीतच ओरडली. डायनिंग टेबलला पकडत अविराने स्वतःचा तोल सावरला, पण हातात पकडलेला कप मात्र खाली पडला. फरशीवर अस्ताव्यस्त पसरलेले सुटलेल्या कपाचे तुकडे ती बघू लागली. प्रत्येक तुकड्यावर सकाळी बघितलेला चेहरा तिला दिसत होता. अगं हळू, पडशील, हेच शब्द युगने म्हटले होते. ते पुन्हा एकदा तिच्या कानाभोवती घुमले. मिस्टर सोलमेट, जणू तिच्या हृदयातून आवाज बाहेर पडला असं तिला भासलं आणि तिने हृदयापाशी हात धरला. एवढं काहून घाबरून राहिली बे? फक्त एकच कप तर सुटलाय, बाकीचे 11 कप बाकी आहेत. नवीन कप मिळून जाईल तुला, समीर म्हणाला. तिने हृदयापाशी नेलेला हात आणि तिच्या चेहऱ्यावर भाव बघता ती घाबरली आहे असं समीरला वाटलं. समीरा, चिडतच अमीराने समीरच्या दंडावर मारलं आणि किचनमध्ये शिरली. डायनिंग टेबलवरील चहा नाश्त्याची जमलेली भांडी गोळा करत समीर सुद्धा तिच्या मागोमाग किचनमध्ये शिरलं. बेसिनमध्ये नळाखाली कप धरत अविरा पुन्हा सकाळी पाहिलेला चेहरा आठवू लागली. तू पाणी काऊन वेस्ट करून राहिली बे? स्वतःला जलपरी समजून राहिली का काय तू? तोंडाची न थांबणारी बडबड सुरूच ठेवत समीरने तिला बाजूला केलं आणि स्वतः कप सोबत नाश्त्याची भांडी धुवायला घेतली. आज घरात कामं करणारी नोकर मंडळी सुट्टीवर होती. आईला त्रास होऊ नये म्हणून समीरची कसरत सुरू होती. अविरा मात्र वेगळ्याच तंद्रीत हरवून गेली होती. ना सोलमेटची आठवणी शिरली का काय तू? नळाचे पाणी अविराच्या चेहऱ्यावर शिंपडतच समीरने विचारलं. सम्या, अविराने चिडतच समीरच्या पाठीवर धपाटा दिला आणि त्याच्याच टी शर्टवर स्वतःचा चेहरा पुसला. मगापासून बघून राहिलो, कुठेतरी हरवून जाते बे तू. काय चाललंय डोक्यात? समीरने भुवया उडवतच तिला विचारलं. ते सकाळी देवाशला भेटायला गेलेली तेव्हा एका सोबत माझी टक्कर झाली आणि पडता पडता त्यांनी मला वाचवलं. सकाळी घडलेला प्रसंग अविरा समीरला सविस्तरपणे सांगू लागली. रात गई बात गई, मग तू आता त्यांचा विचार काऊन करून राहिली? समीरने गंभीरपणे विचारलं. मी नाही करत, अधूनमधून आपला आपणच त्यांचा चेहरा आठवतोय आणि तो आठवला तरी धडधड होतोय मला, जसं मिस्टर सोलमेट समोर आल्यावर असं व्हायचं. आणि सम्या त्यांच्या कानावर पण क्रॉस होतं जसं सोलमेटच्या होतं. त्यांचा आवाज पण थोडा तसाच वाटत होता आणि वर ते असे पण बोलले, लवकरच भेटू. असं का बरं बोलले असतील ते? दुपारपासून मी तोच विचार करतेय. तेच माझे सोलमेट असतील का? अविराने भोळे भाव चेहऱ्यावर आणतच समीरला विचारले. त्या बैताडाचं नाव काढून तू माझा मूड खराब करून टाकलास. सिंकमधील भांडी तशीच टाकत समीर अविराच्या समोरून हॉस्पिटलमध्ये जायला निघाला. स्थळ सिटी हॉस्पिटल. नेफ्रोलॉजी डॉक्टर तरुण भाटी यांनी अंगदचं ऑपरेशन करायला म्हणून कॅनडावरून इंडियात उपस्थिती लावली होती. अंगदला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं होतं. मध्यरात्रीनंतर अंगदने डोळेच उघडले नव्हते. मला डोनरला भेटायचंय प्लीज, शिवांश फॅमिली डॉक्टरना विनवणी करतच म्हणाला.
ऑपरेशन झाल्यावर मी भेटवतो तुम्हाला, डॉक्टर म्हणाले. जवळपास 3 तास ऑपरेशन सुरू होतं. शिवांश आणि क्रिश ऑपरेशन थिएटर बाहेरील लाल दिवा बंद होण्याची वाट बघत होते. समीर दूर बाकड्यावर बसून एकटक क्रिशकडे बघत होता. अंगदच्या काळजीने रात्रभर झोपला पण नाही हे क्रिशकडे बघून त्याला जाणवत होतं. नीट जेवला पण नसणार हा. क्रिश आणि शिवांशसाठी निदान चहा तरी आणतो, काहीतरी एक काम करतो. क्रिशला जबरदस्ती बाहेर घेऊन जातो आणि काहीतरी खायला लावतो. थोडा राग दाखवल्यावर माझं बरोबर ऐकेल. समीर स्वतःशीच पुटपुटत होता. समीरने जसं ठरवलेलं तसंच केलं. क्रिशला दम देत त्याला हॉस्पिटलच्याच कॅन्टीनमध्ये घेऊन आला. दम देतच त्याला जबरदस्ती जेवण भरवलं. माझा भाऊ ठीक तर होईल ना? मला खूप टेन्शन येते. एक दिवस सुद्धा असं नाही गेला माझा की माझा भाऊ माझ्यासोबत बोलला नाही. काल रात्रीपासून बेडवर शांत पडून आहे. किती त्रास होत असेल त्याला. स्वतःकडे ना लक्षच देत नाही तो, म्हणून अशी अवस्था झालीये त्याची. क्रिश समीर समोर स्वतःचं मन हलकं करत होता. तो रियांश भेटला का? समीरने विचारलं. त्याचं तर नाव पण नको घेऊस. मला तर वाटतंय मुद्दामहून लपून बसलाय तो. ऑपरेशन होऊ देत मग बघ कसा हजर राहतो हॉस्पिटलमध्ये ते. किडनी नव्हती द्यायची तर नाही म्हणून बोलायचं ना. आम्ही त्या वेळात दुसरा डोनर तरी शोधला असता. क्रिश रागात बोलत होता. मग किडनी कोणी दिली? समीरने विचारलं. डॉक्टरांच्या ओळखीचं आहे कोणीतरी. जो कोणी आहे त्याचे तरी मी पाय धरेल. माझ्यासाठी देव आहे तो, क्रिश म्हणाला. 3 तास उलटून गेले पण अजून डॉक्टर काही बाहेर येत नव्हते. म्हणून ऑपरेशन थिएटर बाहेर उभ्या असलेल्या शिवांशने मनोमन देवाचा धावा करायला सुरुवात केली. आणि अचानकपणे त्याच्या खांद्यावर एक हात येऊन पडला. तो स्पर्श त्याने लगेचच ओळखला. कोण आलं असेल? जे शिवांशच्या ओळखीचं होतं. आणि अंगदला किडनी कोणी दिली असेल? कळेलच पुढील भागात. तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.